नमस्कार मुलांनो, आज आपण भूगोल या विषयातील पाठ 3 आर्द्रता व ढग हा पाहणार आहोत. मुलांनो, आर्द्रता म्हणजे हवेतील ओलावा व ढग म्हणजे धूलिकण व बाष्प यांच्या संयोगाने तयार झालेले ते ढग. राजस्थान कोरड्या व उष्ण हवेच्या प्रदेशात येते. या हवेत बाष्प अत्यल्प असते, कमी असते. तेथील लोक सुती व सैल पेहराव वापरतात, कपडे वापरतात. काश्मीर खोरे थंड व कोरड्या हवेच्या प्रदेशात येते, म्हणून तिथे बाष्पाचे प्रमाण हे अल्प आहे, थोडेसे आहे. म्हणून तेथील लोक आपल्या अंगामध्ये उबदार कपडे घालतात. तसेच मुंबई उष्ण व दमट हवेच्या प्रदेशात येते, म्हणून तिथे बाष्पाचे प्रमाण जास्त आहे. त्यातच जर आकाशात काळे ढग जमले तर हवेतील उष्णता अधिकच वाढते. या वरील चर्चेतील उष्ण, दमट, कोरडी, थंड हे सर्व शब्द हवेचे स्थिती दर्शक आहेत, हवेची स्थिती दाखवतात. त्याचबरोबर त्यांची सांगड वातावरणातील बाष्पाशी होत असते. बाष्प हा घटक वातावरणात अदृश्य स्थितीत असतो, तो आपल्याला दिसत नाही. कोणत्याही ठिकाणची हवेची स्थिती स्पष्ट करताना बाष्प हा घटक प्राधान्याने विचारात घेतला जातो. एखाद्या ठिकाणी पर्जन्य स्थिती निर्माण होण्यासाठी वातावरणामध्ये बाष्प असणं आवश्यक आहे. आता बाष्पीभवन म्हणजे काय हे आपण पाहूया. बाष्पीभवन हे पाण्याचे बाष्पात रूपांतर करण्याची एक प्रक्रिया आहे. सूर्याच्या उष्णतेमुळे पृथ्वीवरील पाण्याचे बाष्पात रूपांतर होते. बाष्पीभवनाची प्रक्रिया ही हवेची शुष्कता, तापमान आणि वाऱ्याचा वेग यावर आधारित आहे, यावर अवलंबून आहे. हवेमध्ये किती कोरडेपणा आहे, किती तापमान आहे, तसेच वाऱ्याचा वेग किती आहे, जास्त आहे की कमी आहे, याच्यावर बाष्पीभवन ही प्रक्रिया अवलंबून आहे. कोरडी व उष्ण हवा असेल तर बाष्पीभवनाचा वेग वाढतो. तसेच कोरड्या व थंड हवेतही बाष्पीभवनाची क्रिया सुरूच राहते. या उलट अतिशय दमट हवा असताना बाष्पीभवनाची क्रिया मंदावत राहते, कमी प्रमाणात होते. बाष्पीभवन वातावरणातील हवेच्या वाहण्याचा वेग व हवेचे तापमान जास्त असेल तर त्या परिस्थितीमध्ये बाष्पीभवनाची क्रिया जलद होत असते. वारा कमी वेगाने वाहत असेल व हवा थंड असेल तर बाष्पीभवन सुद्धा कमीच होते. यानंतर आपण वातावरणातील आर्द्रता काय आहे ते पाहूया. हवेतील बाष्पाचे प्रमाण ही हवेची आर्द्रता असते. हवेचा दमटपणा किंवा कोरडेपणा हा आर्द्रतेच्या म्हणजेच बाष्पाच्या प्रमाणावर अवलंबून असतो. हवा विशिष्ट तापमानास विशिष्ट प्रमाणातच बाष्पधारण करू शकते. हवा जसजशी थंड होते तसतशी तिची बाष्पधारण क्षमता ही कमी कमी होत जाते. म्हणजेच गरम हवा थंड हवेपेक्षा जास्त बाष्पधारण करू शकते. गरम हवेमध्ये जास्त बाष्प धारण करण्याची क्षमता असते, तर थंड हवेमध्ये कमी बाष्प धारण करण्याची क्षमता असते. एका विशिष्ट तापमानास हवेची बाष्प धारण क्षमता व बाष्पाचे प्रमाण सारखेच असते. हवेची ही स्थिती बाष्प संपृक्त स्थिती म्हणून ओळखली जाते. उदाहरणार्थ, आपण एका ट्रेमध्ये एक स्पंजचा तुकडा घेऊ. त्या ट्रेला होल असणार आहेत. त्या स्पंजच्या भोवती आपण पाणी ओतत राहू. तो कोरडा स्पंज असणार आहे अगोदर. त्या स्पंजच्या भोवती आपण पाणी ओतत राहू आणि जोपर्यंत तो पाणी खेचण्याची प्रक्रिया त्याची चालू आहे तोपर्यंत आपण त्यामध्ये पाणी ओतणार आहे. आणि जेव्हा त्याचं पोट भरेल तेव्हा तो पाणी खेचून घेणार नाही, म्हणजे त्या ट्रेच्या होलमधून पाणी खाली पडणार आहे. म्हणजे तो स्पंजचा तुकडा बाष्प संपृक्त झाला, म्हणजे पाणी संपृक्त झाला. बाष्प संपृक्त नव्हे, पाणी संपृक्त झाला, म्हणजे पाणी धारण करण्याची क्षमता त्याची संपलेली आहे. आता तो पाणी धारण करू शकत नाही. असंच या
बाष्पाचं सुद्धा आहे. बाष्पामध्ये एक ठराविक कालावधीपर्यंतच बाष्प धारण करण्याची शक्ती असते, ओलावा धारण करण्याची शक्ती असते. नंतर मात्र ते बाष्प संपृक्त स्थितीस येत असते. यानंतर आपण पाहणार आहोत निरपेक्ष आर्द्रता. निरपेक्ष आर्द्रता म्हणजे तुम्हाला माहिती आहे, आर्द्रता म्हणजे ओलावा, हवेतील ओलावा. आता निरपेक्ष आर्द्रता म्हणजे काय, तर एका घनमीटर हवेमध्ये किती ग्रॅम बाष्प आहे त्यावरून निरपेक्ष आर्द्रता ही काढली जाते. उदाहरणार्थ, सागरी भागामध्ये हवेची निरपेक्ष आर्द्रता भूभागावरील हवेपेक्षा अधिक असते. विषुववृत्तीय प्रदेशात निरपेक्ष आर्द्रता ही जास्त असते, तर उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव इकडे जसजसे जात जाऊ आपण तसतशी ती निरपेक्ष आर्द्रता ही कमी कमी होत गेलेली आपणास दिसून येते. पृथ्वीवरील जमीन व पाणी यांचे वितरण व ऋतुमान यानुसार सुद्धा निरपेक्ष आर्द्रतेमध्ये फरक पडत असतो. यानंतर आपण सापेक्ष आर्द्रता पाहणार आहोत. एका विशिष्ट तापमानास व विशिष्ट घनफळ असलेल्या हवेतील निरपेक्ष आर्द्रता व त्याच तापमानावरील हवेची बाष्प धारण क्षमता यांच्या गुणोत्तरावरून हवेची सापेक्ष आर्द्रता ही काढली जाते किंवा सांगता येते. तापमानातील फरकानुसार हवेतील बाष्पाच्या प्रमाणात सुद्धा फरक पडत असतो. त्याचबरोबर सापेक्ष आर्द्रता सुद्धा बदलत असते. साधारणपणे सकाळी व रात्री सापेक्ष आर्द्रता ही जास्त असते. दिवसा तापमान वाढल्यामुळे सूर्याचे उष्णता जास्त असल्यामुळे सापेक्ष आर्द्रतेमध्ये फरक पडतो. सापेक्ष आर्द्रता कमी कमी होत जाते दुपारच्या वेळेस. समुद्र किनाऱ्याजवळील प्रदेशात सापेक्ष आर्द्रता जास्त असते, त्यामुळे तेथील हवा दमट दिसून येते. वाळवंटी प्रदेशात सापेक्ष आर्द्रता ही कमी असते, त्यामुळे तेथील हवा सुद्धा कोरडी आपणास दिसून येते. सांद्रीभवन आणि घनीभवन म्हणजे काय ते पाहणार आहोत आपण. वातावरणातील वायुरूप बाष्पाचे जलरूपात परिवर्तन होण्याच्या क्रियेला सांद्रीभवन असं म्हटलं जातं. बघा, वातावरणातील वायुरूप बाष्पाचे जलरूपात परिवर्तन म्हणजे बदल होणं, या प्रक्रियेला सांद्रीभवन असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ, बाष्पाचं रूपांतर जलामध्ये होणं, बाष्पाचं रूपांतर थेंबामध्ये होणं याला सांद्रीभवन असं म्हटलं जातं. तसेच वातावरणातील बाष्पाचे घनरूपात परिवर्तन होण्याच्या क्रियेला घनीभवन असं म्हटलं जातं. हवेचे तापमान कमी झाल्यास हवेची बाष्प धारण क्षमता सुद्धा कमी होत जाते. हवेची सापेक्ष आर्द्रता 100% झाल्यावर बाष्पाचे सांद्रीभवन होऊ लागते. त्यावेळी हवा दवबिंदू तापमान पातळीला असणे आवश्यक असते. सांद्रीभवनासाठी तापमान कमी होणे व सापेक्ष आर्द्रता वाढणे या बाबी आवश्यक असतात. मोकळ्या वातावरणामध्ये हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन वातावरणातील सूक्ष्म कणाभोवती म्हणजे धुलीकण, क्षार इत्यादी भोवती होत असते. यापुढे आपण ढग व ढगांचे प्रकार पाहणार आहोत. ढगांचे प्रकार प्रामुख्याने 3 आहेत. एक कमी उंचीवरील ढग, एक मध्यम उंचीवरील ढग आणि तिसरा जास्त उंचीवरील ढग.
ढग हा वातावरणामध्ये जास्त उंचीवर आढळणारा सांद्रीभवनाचा एक प्रकार आहे. वातावरणातील सूक्ष्म कणाभोवती सांद्रीभवन होते. सांद्रीभवन होऊन तयार झालेले ढगातील जलकण, हिमकण अत्यंत सूक्ष्म असल्याने जवळजवळ वजन विरहित अवस्थेत ते असतात. त्यांना वजन नाहीये. त्यामुळे ढग हवेत तरंगत राहतात. सूर्याच्या उष्णतेने जमीन व पाणी तापते. पृष्ठालगतची हवा तापते, ती प्रसरण पावते व हवेची घनता कमी होते. गरम हवा उंचावर जाऊ लागते. उंचावर जाताना हवेचे तापमान कमी झाल्यामुळे हवेची बाष्प धारण क्षमता सुद्धा कमी होत जाते. सापेक्ष आर्द्रता वाढत जाते. हवेतील बाष्पाचे जलकणामध्ये व हिमकणामध्ये रूपांतर होते. ही त्या हवेची दवबिंदू तापमान पातळी असते. हवेतील बाष्पाच्या प्रमाणावर सांद्रीभवन पातळी ठरत असते. दवबिंदू तापमान पातळी देखील उंची व बाष्प यांच्या प्रमाणावर ठरते. हे आपण इथं लक्षात घेतलं पाहिजे. सांद्रीभवनामुळे वातावरणात जास्त उंचीवर सूक्ष्म जलकण व हिमकण हवेत तरंगत असतात. हवेतील धुलीकणाभोवती ते एकत्र येतात व मोठ्या आकाराचे बनतात. त्यांच्या समुच्चयास, त्यांच्या एकत्रीकरणास ढग असे म्हणतात. हवेच्या जोरदार ऊर्ध्वगामी म्हणजे पृष्ठभागापासून वरच्या भागाकडे वाहणारी जी हवा आहे, या हवेमुळे ते वातावरणामध्ये तरंगत राहतात. ज्याप्रमाणे पतंग उडवताना पतंगाने एक विशिष्ट उंची प्राप्त केल्यावर तो वर वर जाऊन तरंगू लागतो, त्याप्रमाणे ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे हे ढग हवेतच तरंगत राहतात. समुद्र सपाटीपासून निरनिराळ्या उंचीवर वातावरणामध्ये ढग आढळतात आणि अति उंचीवर तयार होणारे ढग बहुधा सूक्ष्म हिमकणांपासून तयार झालेले असतात. ढगामध्ये बाष्पीभवनाची व सांद्रीभवनाची क्रिया एका पाठोपाठ एक घडत असते. ढगातील जलकणांच्या व हिमकणांच्या सतत हालचाली होत असतात. पृथ्वीवर होणारी वृष्टी विशिष्ट प्रकारच्या ढगातूनच होत असते. बाष्पाचे प्रमाण जमिनीलगत अधिक असते. समुद्र सपाटीपासून उंचीनुसार बाष्पाचे प्रमाण कमी होत जाते. यामुळे कमी उंचीवरील ढग आकाराने मोठे असतात, तर जास्त उंचीवरील ढग आकाराने लहान असतात. वातावरणामध्ये ढगाची वेगवेगळ्या उंचीवर निर्मिती होत राहते. या ढगामध्ये निरीक्षण केल्यावर उंचीनुसार त्यांचे 3 मुख्य प्रकार करता येतात. ते ढगांच्या तळाकडील उंचीवर ठरतात किंवा उंचीनुसार ठरतात. ढगांची उंची सुमारे 7,000 ते 14,000 मीटर दरम्यान असेल तर त्यांना अति उंचीवरील ढग असे म्हणतात. जर ही ढगांची उंची जमिनीपासून सुमारे 2,000 ते 7,000 मीटर असेल तर त्यांना मध्यम उंचीचे ढग असे म्हणतात. 2,000 मीटर पेक्षा कमी उंचीवर असलेल्या ढगांना कमी उंचीचे ढग असे म्हटले जाते. आता आपण जास्त उंचीवरील ढग कोणते, मध्यम उंचीवरील ढग कोणते आणि कमी उंचीवरील ढग कोणते हे पाहणार आहोत आपण. हे ढग जास्त उंचीवरील ढग पहा. हे ढग मुख्यतः हिमस्फटिकांचे बनलेले असतात. यांचे वर्गीकरण सिरस, सिरोक्युम्युलस आणि सिरोस्ट्रेटस या प्रकारामध्ये केले जाते. सिरस हे मुख्यतः तंतुमय असतात. सिरोक्युम्युलस या ढगांचे स्वरूप लहान लहान लाटांच्या समुदायासारखे असते. सिरोस्ट्रेटस हे वळ्या पडलेल्या चादरी सारखे दिसतात. यांच्या भोवती बरेचदा तेजोमंडल दिसून येतं, प्रकाश दिसून येतो. यानंतर मध्यम उंचीवरील ढग पहा. यात अल्ट्रोक्युम्युलस व अल्ट्रोस्ट्रेटस या ढगांचा समावेश होतो. अल्ट्रोक्युम्युलस हे स्तरांच्या स्वरूपात असून यातही तरंगासारखी रचना दिसून येते. बहुधा हे पांढऱ्या रंगाचे असून त्यात करड्या रंगाच्या छटा आपणास दिसून येतात. अल्ट्रोस्ट्रेटस हे ढग कमी जाडीचे असतात. यातून सूर्यदर्शन होऊ शकते, मात्र सूर्यदर्शन हे दुधी काचेतून पाहिल्यासारखे दिसते. यानंतर आपण पाहणार आहोत कमी उंचीवरील ढग. यात 5 वेगवेगळे प्रकार केले जातात.
स्ट्रॅटोक्युम्युलस या ढगात थर असतात. त्यांचा रंग पांढरा ते धुरकट अशा प्रकारचा असतो. यात ढगांचे अनेक गोलाकार पुंजके आपणास दिसून येतात. स्ट्रेटस ढगात देखील थर असतात. यांचा रंग राखाडी असतो व तळाकडील भाग एक समान दिसतो. निम्बोस्ट्रेटस हे ढग जाड थरांचे असतात. गडद राखाडी रंगाचे असून यापासून रिमझिम प्रकारचा पाऊस तसेच हिमवर्षाव सुद्धा होऊ शकतो. क्युम्युलस प्रकारचे ढग पहा. भूपृष्ठापासून 500 ते 6000 मीटर उंचीच्या दरम्यान उभा विस्तार असणारे हे ढग आहेत. हवेच्या जोरदार ऊर्ध्वगामी प्रवाहांचा या ढगांच्या निर्मितीस हातभार लागतो. आता ऊर्ध्वगामी मगाशी मी सांगितलेलं आहे. ऊर्ध्वगामी म्हणजे भूपृष्ठाकडून आकाशाकडे वाहणारे वारे, याला ऊर्ध्वगामी वारे असं म्हणतात किंवा ऊर्ध्वगामी या वाऱ्यांचा प्रवाह असं म्हणतात. हे ऊर्ध्वगामी प्रवाहांचा या ढगांच्या निर्मितीस हातभार लागतो. म्हणजे ऊर्ध्वगामी वाऱ्यांच्या प्रवाहामुळे हे अशा प्रकारचे क्युम्युलस प्रकारचे ढग तयार होत असतात. ते करड्या रंगाचे असतात. क्युम्युलस ढग हे आल्हाददायक हवेचे निदर्शक असतात. आल्हाददायक शरीराला अगदी बरी वाटेल अशा प्रकारची अशा प्रकारचं आच्छादन या ढगांचं असतं. या ढगांचा काही वेळेस उभा विस्तार इतका वाढतो की त्यांचे क्युम्युलोनिम्बस ढगामध्ये रूपांतर होते व पाऊस पडू लागतो. आता क्युम्युलोनिम्बस ढग म्हणजे काय हे पहा. हे वैशिष्ट्यपूर्ण ढग वादळाचे निदर्शक आहेत. यामुळे वादळ येऊ शकतं. ते ढग काळ्या रंगाचे व घनदाट असून ते पर्वत काय दिसतात, पर्वताच्या शरीराप्रमाणे दिसतात. मोठमोठाले ढग आहेत. ढगांच्या माथ्याजवळील भाग ऐरणी सारखा सपाट असतो. या ढगामध्ये गडगडाट होतो. तसेच विजाही चमकतात. वादळी पावसासह कधी कधी गारपीट सुद्धा होण्याची शक्यता असते. पण हा पाऊस फार काळ टिकत नाही. आकाशात असणाऱ्या सर्वात मोठ्या क्युम्युलोनिम्बस या ढगापासून विजाच्या कडकडाटासह पाऊस पडतो. या ढगाच्या वरच्या भागामध्ये घन व खालच्या बाजूला ऋण प्रभार असतो. त्यांच्या खाली जमीन ही नेहमी धन प्रभारयुक्त असते. भारामधील फरकामुळे विद्युत प्रभार निर्माण होऊन विजेचा लखलखाट होतो व आकाश क्षणमात्र उजळते. आकाशामध्ये प्रकाश निर्माण होतो. विजेच्या सभोवतालची हवा विजेच्या अतिउष्णतेमुळे एकदम प्रसरण पावते व त्यामुळे मोठा गडगडाट ऐकू येतो. इतर ढगापेक्षा या ढगातून पडणारे पावसाचे थेंब मोठे असतात. कारण ढगातल्या ढगात थेंब खूपदा वर खाली फिरतात व प्रत्येक वेळी आणखी पाणी जमवतात. त्यामुळे हे थेंब मोठे होतात. मोठे होऊन ते इतके जड होतात की ते ढगात तरंगू लागतात. परिणामी ते ढगात त्यांच्या वजनामुळे ढगात तरंगत असताना ते खाली कोसळू लागतात. पावसाच्या स्वरूपात जमिनीवर येतात. कधी कधी ढगातील हवा फार थंड होते. त्यामुळे हे थेंब गोठतात व गारा स्वरूपात जमिनीवर येतात. यालाच आपण गारपीट असे म्हणतो. मुलांनो, ढगफुटी हा प्रकार तुम्हाला माहिती असेल. ढगफुटी हा एक वृष्टीचा प्रकार आहे. जोरदार ऊर्ध्वगामी वाऱ्यामुळे म्हणजे जमिनीकडून आकाशाकडे वाहणारे वारे, या वाऱ्यामुळे जमिनीकडे येणारे पावसाचे थेंब ढगातच थोपवले जातात. या थेंबाचे गारामध्ये रूपांतर होते. त्यामुळे ढग जड होतात. हे वजन ऊर्ध्वगामी वारे पेलू शकत नाहीत. अशा वेळेस मोठ्या गारांसह मुसळधार पाऊस कोसळू लागतो. यालाच ढगफुटी असे म्हणतात. एखाद्या लहान किंवा विशिष्ट भूभागावर सुमारे 1000 मिलीमीटर किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस पडतो. हा प्रकार प्रामुख्याने पर्वतीय प्रदेशामध्ये आढळून येतो. भारतामध्ये हिमालयाच्या रांगात असलेल्या राज्यांमध्ये अशा प्रकारचा पाऊस पडलेला आपणास दिसून येतो. मुलांनो, इथे हे प्रकरण संपलेलं आहे. पुढचे प्रकरण आपण पुढच्या पाठामध्ये पाहू. धन्यवाद.